महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध जिल्हा परिषद सदस्य श्रद्धाताई गायकवाड यांचं वक्तव्य. महिलांचा सन्मान, सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकानं पुढाकार घेणं आवश्यक आहे. ग्रामीण भागातील महिलांना शिक्षण, स्वावलंबन आणि संधी मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाहीत. महिलांनी आत्मविश्वासानं पुढे येत स्वतःचं स्थान निर्माण करावं, यासाठी शासनाच्या विविध योजना आणि स्थानिक पातळीवरील उपक्रम प्रभावीपणे राबवून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेल असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य श्रद्धाताई गायकवाड यांनी केलं. मौजे तेरवाड इथं महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन श्रद्धाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य नानासो उपाध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात PSI पदासाठी निवड झालेले महेश साळुंखे तसेच अग्निवीर पदासाठी निवड झालेल्या गावातील युवकांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करताना बाळासो सावगावे यांनी महिलांनी आत्मनिर्भर बनून समाजात आपलं वेगळं स्थान निर्माण करावं असं आवाहन केलं. यावेळी सरपंच, प्रशासक पौर्णिमा गोंधळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती संशोधक संस्था इचलकरंजीच्या कांबळे मॅडम, CRP भारती पाटील व अमोल सर यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. फनी गेम्स व रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना पारितोषिक व उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला जयसिंगपूर बाजार समिती सभापती संजय अनुसे, उपसरपंच प्रशासक विजय गायकवाड, माजी सरपंच शशिकला वाडीकर, माजी सरपंच हर्षवर्धन भुयेकर, पंचायत अधिकारी ST पुकळे, सामाजिक कार्यकर्ते शीतल गायकवाड, अमोल खोत यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, मोठ्या संख्येने महिला वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वागत सुरेखा कांबळे यांनी केलं. सूत्रसंचालन रुपाली भंडारे यांनी केलं तर आभार प्रदर्शन सुजाता खोबरे यांनी मांडले.